सणासुदीच्या दिवसांमध्ये शासनाने गरिबाची थट्टा केली आहे। रेशन कार्ड धारकांना गव्हाऐवजी आता ज्वारीचा पुरवठा करण्यात येत आहे। दिवाळी सण असल्याने गरीब रेशन कार्ड धारकांना ज्वारीच्या भाकरी खाव्या लागत आहे। ही शोकांतिका असून या विरोधात सोमवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे चंदू खेडकर यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। यावेळी शासनाला वाटप केलेली ज्वारी देऊन निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच ज्वारीऐवजी सणासुदीच्या दिवसांमध्ये गव्हाचा पुरवठा करून लाभार्थ्यांना वाटप करावा अशी मागणी रेटून धरली। दिवाळीचा सण साजरा करण्याकरता ज्वारी दिली। आम्हाला वर्षातून येणारा एक सण जो आहे, हिंदूंचा नावावर सरकार स्थापन झालं आणि त्याच हिंदू समाजाच्या लोकांचा सर्वात मोठा महोत्सव असताना त्या महोत्सवात तुम्ही दीप महोत्सव साजरा करण्याकरता ज्वारी दिली आम्हाला। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही शासनाला ताबडतोब कळवावं आणि मुख्यमंत्री महोदयांनाच पत्र दिलं तुमच्या मार्फत आणि कळवावं की आम्हाला कमीत कमी 10 किलो गहू आणि 5 किलो साखर अशी देण्यात यावी। आता आम्ही ज्वारी काही फेकत नाही सध्या। ठीक आहे ठीक आहे, ओके, चला, थँक्यू। आताच पाठवून द्या चला। तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा। ठीक आहे, थँक्यू। सध्या दिवाळीचं पर्व चालू आहे। सालबादाप्रमाणे हिंदू धर्माचा अत्यंत पवित्र असा सण म्हणजे दिवाळी। या दिवाळीचा सण आणि हिंदू धर्माच्या नावाखाली आलेलं सरकार या दिवाळीच्या सणाच्या औचित्यावर गोरगरीब जनतेला जो अंत्योदयमध्ये प्राधान्य गटातून आणि अपंग बांधवांना जे शासनाच्या माध्यमातून दिलं जाणारं जे अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत दिलं जाणारं जे धान्य आहे, ज्याच्यावर त्यांची उपजीविका आहे, अपंगांची उपजीविका आहे, वृद्धांची उपजीविका आहे, त्या लोकांना सणाच्या पर्वावर शासनाने ज्वारी दिली। या ज्वारीत सण कसा साजरा करायचा हा प्रमुख प्रश्न आता सर्व राज्यातील जिथे जिथे ज्वारी अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून पुरवण्यात आली, ही एक शोकांतिका आहे आणि ही सरकारची चेष्टा आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाला ताबडतोब सरकारने 10 किलो गव्हाची आणि 5 किलो साखरेची उपलब्धता करून द्यावी, अथवा हे आंदोलन आम्ही खूप तीव्र केल्याशिवाय राहणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन पेटवू। याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य सरकार राहील। आताच आम्ही अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी प्रतिनिधी म्हणून निवेदन दिलं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत हे निवेदन पोहोचलं पाहिजे अशी त्यांना विनवणी केली। आणि ह्या आमच्या भावना समजून घ्या। आज दिवाळीचा दिवस आहे, दिवाळीचं पर्व आहे। या ज्वारीत दिवाळीचा सण कसा साजरा करायचा गोरगरीब लोकांनी, ही शोकांतिका आहे। ही शासनाने समजून घ्यायला पाहिजे, ही चेष्टा थांबवायला पाहिजे। गोरगरिबांची, अपंगांची, वृद्धांची, जे निराधार आहेत, ज्यांचं जगणं त्याच्या भरोशावर आहे, त्यांची ही चेष्टा सरकारनं थांबवली पाहिजे। एवढंच या ठिकाणी सांगतो, अथवा हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं झाल्याशिवाय महाराष्ट्रात राहणार नाही। धन्यवाद।